होय, आम्ही स्वतः या मोहिमेचं नेतृत्व करणार. लाल महालात शिरून शाहिस्ते खानावर छापा मारणार. जर शाहिस्ते खान आमच्या तलवारी खाली येऊन मेला तर एका दिवसात आपला मुलूक मोकळा होईल. कामगिरी अवघड आहे, पण आमचा बेत ठरलाय. हे तुम्ही काय बोलताय सराज? आम्ही समधी हित असताना तुम्ही या मोहिमेवर जायचं? वै राज, अव राजा तुम्ही हाय तर स्वराज्य, आणि स्वराज्य हाय तर आम्ही समधी. अव आमच्या सारख्या समध्या समशेरी तुमच्या पायाशी असताना तुम्ही मोहिमेवर जायचं वय? येसाजीराव, ही मोहीम मारायची तर लाल महालाची पूर्ती माहिती असायला हवी. ज्या लाल महालात शाहिस्ते खान तळ ठोकून बसलाय त्या लाल महालात आमचं बालपण केलंय. शिवाय लाल महालाच्या सभोवती तोफांच्या गराड्यात 1,00,000 फौज आहे. 1,00,000 फौजेत गुरफटलेला लाल महाल, लाल महालातली 50 दालनं आणि त्यातल्या कुठल्या तरी दालनात शाहिस्ते खान. तर लाल महालात शिरून खान गारद करायचा असेल तर लाल महालाची खडान खडा माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही सगळेजण समशेरीचे धनी आहात, परंतु लाल महालाचे जाणकार नाही. आणि म्हणूनच या मोहिमेचं नेतृत्व आम्हीच करणार. जरी या मोहिमेचं नेतृत्व आम्ही करत असलो तरी या मोहिमेचे सेनापती असतील बहिर्जी नाईक. नाईक, आम्हाला जरी लाल महाल ठाऊक असला तरी पुण्यात पसरलेल्या शाहिस्ते खानाच्या 1,00,000 फौजेतून लाल महालापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. जी राजा. चौक्या किती, पहारे किती, पहारेकरी बदलण्याच्या वेळा किती, सगळ्याची खडानखडा माहिती हवी. त्याच्या दिनक्रमाच्या प्रत्येक घटकेची आम्हाला माहिती हवी. जी राजा, ती समधी माहिती मी काढतो. राजा, तुम्हासनी बी लाल महाल सोडून बराच काळ लोटलाय, मग कसं? त्यासाठीच आमच्या बरोबर आणखी 2 शिलेदार असतील. कोण राजा? आम्ही लहानपणी पुण्यात असताना पुणे जहागिरीचे हवालदार बापूजी मुदगल देशपांडे होते. या बापूजींचे 2 पुत्र, बाळाजी आणि चिमणाजी देशपांडे. नीट पहा, आणखी काही चुका आढळल्या तर जरूर सांगा. प्रतिकृती अचूक बनायला हवी. हो, सांगू, नक्की सांगू. अगदी शेवटी लाल महाल पाहिला तसाच्या तसा आठवा, म्हणजे आवश्यकतेनुसार बदल करून घेता येतील. पण राजे, हे सगळं कशासाठी? पुन्हा लपाछपी खेळावी म्हणतोय लाल महालात. अब्बाजान, हमने देखा आपके हिफाजत का इंतजाम जितना होना चाहिए उतना मजबूत है नहीं. काफी सारे चौकियों पर 1 या 2 ही सिपाही हैं. हमारी हिफाजत हमारी हिफाजत हम खुद करते हैं. और किसमें इतनी मजाल है जो यहां आके हम पे हमला करे? आपके दुश्मन अब्बाजान. हमारा दुश्मन तो एक ही है, सिवा. और हम तो चाहते हैं कि वो हम पे हमला करे. हमला करेगा तो वो मरेगा. लेकिन तुम चिंता मत करो, बाहर हमारी लाखों की फौज है. सिवा की हिम्मत नहीं होगी हम पे हमला करने की. हमला सिर्फ बाहर वाले करते हैं ऐसा थोड़ी है ना अब्बाजान, अंदर वाले भी तो कर सकते हैं. अपने इंतजाम मजबूत करवा लीजिए अब्बाजान.
तुम्हारी खुशी के लिए हम ये भी कर लेते हैं। भाऊसाहेब, आपल्या वेदना आम्ही समजू शकतो आणि आपली आज्ञा आम्हाला शिरसावंद्यच आहे. परंतु आऊसाहेब, केवळ आमची आई म्हणून विचार करण्यापेक्षा स्वराज्याची आई म्हणून विचार करावा. तुम्ही मनात आणाल ते सर्व पार पाडाल याची आम्हास खात्री आहे. तुमच्या पराक्रमानं आम्हा स्वराज्याच्या आऊसाहेब होण्याचं भाग्य लाभलं. परंतु स्वराज्य राखण्यासाठी, ते वाढवण्यासाठी राजे तुम्ही हवे आहात हे ध्यानात असू द्या. आऊसाहेब, आपली चिंता, तळमळ, स्वराज्याबद्दलचा दीर्घकालीन विचार सगळं सगळं जाणतो आम्ही. परंतु आऊसाहेब, या मोहिमेत लाल महालाची खडानखडा माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही माहिती आमच्या व्यतिरिक्त फक्त बाळाजी आणि चिमणाजी मुदगल देशपांडे यांनाच आहे. पण आऊसाहेब, ते दोघेही तलवारीचे धनी नाहीत. तानाजी, नेतोजीराव, मोरोपंत, सर्जेराव, येसाजी हे सगळे तलवारीचे धनी आहेत. परंतु त्यांना लाल महाल ठाऊक नाही. आणि म्हणूनच या मोहिमेचं नेतृत्व फक्त आम्हीच करू शकतो. आऊसाहेब, लाल महाल आमचं घर, पायाखालचा सराव. जेवढ्या सफाईनं ही कामगिरी आम्ही पार पाडू शकतो तेवढं कुणालाही जमणार नाही. आऊसाहेब, आमच्या शब्दाखातर संसारावर निखारा ठेवू पाहणारे आमचे सवंगडी या मोहिमेचा विडा उचलतीलही. परंतु जरा जरी गफलत झाली तरी होत्याचं नव्हतं होईल. जीवाभावाची माणसं गमवावी लागतील. आऊसाहेब, एका शिवाजीसाठी एवढ्या लेकरांचा जीव पणाला लावाल तुम्ही? राजे, स्वराज्याचा विचार करता या मोहिमेत शौर्य, ताकद, पराक्रम, धैर्य आणि बुद्धिमत्ता यांचा कस लागणार आहे. परंतु प्रसंगावधान हे जास्त गरजेचं आहे, जे तुमच्यात कमालीचं आहे. मोहिमेत कोणत्याही क्षणी बाका प्रसंग उद्भवू शकतो, जिथे योग्य निर्णय घ्यायची गरज आहे, जे तुमचं कसब आहे राजे. राजे, तुम्ही योजलेल्या मोहिमेत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आई भवानीची कृपा आणि आमच्या मायेचं कवच खानालाच काय, काळालाही फोडता येणार नाही. राजे, आम्ही तुम्हास आज्ञा करतो. शाहिस्त खान नावाच्या मुघली मदमस्त हत्तीची शिकार करा, तीही त्याच्या कळपात घुसून. कोण आहे? राजा, त्या खानाच्या चाचातून सोडवा समन्यासनी, सोडवा. बाबा, त्यासाठीच आणलंय तुम्हाला इथं. त्या मोगलशाहीच्या मदमस्त हत्तीची शिकार करायची आहे. मदत कराल आमची या कामात? तो शाहिस्ता खान काय हत्ती आहे वय? सुस्तावलेला रेडा आहे त्यो. राजे, तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. बाबा, हे बहिर्जी नाईक. यांना मदत करायची. आमच्या नायिकांना आपला लाल महाल आतून बाहेरून नीट दाखवायचा. हे तुमचे पुतणे आहे असं सांगून बरोबर ठेवायचं. त्या शाहिस्ते खानाचे दिवस आता भरले.
रायबाई शक्कल लढवाया पाहिजे. बाबा लाल महालात कोण कोण असते? कारतलब खान, रायबगनबाई, अजून कोण असते? शाहिस्ते खानाचा पोरगा बी आत्ताच आलाय बक्कळ फौज घेऊन. फत्ते खान लाल महालात आणि समद्या छावणीत त्याच चालतं या. असं हा. फत्ते खान. तर ह्यो हाय लाल महालाच्या कुलपाची चावी. बाबा एक काम करा, त्या फत्ते खानाला जवळ करा आणि येळ बघून आमासनी त्याच्या पदरी कामाला पाठवा. राजे, आजकाल अंधारात तालीम करत असता तुम्ही? राणीसाहेब, ही मोहीम रात्रीची आहे. अंधारात आवाजाच्या दिशेने वार करता यावा म्हणून शब्दवेद पवित्राची तालीम करत होतो आम्ही. रात्रीच्या अंधारात दिसणार काही नाही, फक्त आवाजाचा अंदाज घेऊन वार करायचा. त्यामुळे ही तालीम गरजेची. म्हणजे या प्रकारात एकाग्रता जास्त महत्वाची. होय राणीसाहेब, मोजक्या वेळेत शत्रूच्या गोटात शिरून तेही अंधारात केवळ आवाजाच्या दिशेनं शत्रूचा अचूक वेध घ्यायचा. त्यामुळे एकाग्रता महत्वाचीच. राजे, तुम्ही तालीम करत आहात, या मोहिमेची तयारी करत आहात, हे सर्व ठीक आहे. परंतु लाल महालात शिरायचं म्हणजे तिथले चौकी पहारे ओलांडावे लागतील. राजे, तुम्ही ते कसे ओलांडणार आहात? राणीसाहेब, तो विचार केलाय आम्ही. बाबा काही करून कामाबद्दल व्हायला पाहिजे. येळ कमी आहे. या मोहिमेची संधी भिस्त माझ्यावर आहे. एक नामी कल्पना आहे. उद्या जेव्हा फत्तेखान बागजवळ येईल तेव्हा तुम्ही भोळ होऊन पडायचं नाटक करायचं आणि त्याला सांगायचं, आता माझ्याच्याने काय होत नाही, माझ्या पुतण्याला घ्या नोकरीवर. आणि तो नाही ऐकला तर इनवण्या करायच्या अशा की फत्तेखान ऐकला पाहिजे. आता तुम्ही चिंताच करू नका. त्या फत्ते खानावर आपल्या या नाटकाची मोहीम फत्ते करतो का नाही बघा. राज, आमासने तुमच्याशी बोलायचं होतं. मानाजीराव, आत्ता नाही, नंतर. शेवटचं विचारतोय, आमचं वतन तुम्ही आम्हाला देणार हायसा का नाही? सरंजामशाही आणि वतनदारी आम्ही स्वराज्यातून हद्दपार केली आहे. आणि म्हणूनच मानाजीराव, तुमचं मावळातलं वतन आम्ही जप्त केलंय. जप्त केलंय? तुम्ही कोण आमचं वतन जप्त करणार? तुम्ही आम्हाला आमचं वतन देणार नाही ना? आम्ही आमचं वतन मिळवणारच. तुम्ही नाही तर नाही, शाहिस्ते खान तर आम्हाला न्याव देईल ना. म्या माया फौजा घेऊन आता लाल महालातच जातोय. तुमचा हिसाब म्या लवकरच चुकता करीन. समजतो कोण स्वतःला? राज, खानरोईच करून टाकतो मी याची. सुभेदार, धीरानं घ्या. जाऊ द्या त्यांना. सुभेदार, हा वक्त आपापसात वाद घालण्याचा नाही. सध्या आपलं ध्येय एकच, शाहिस्ते खान. नवाब साहेब, मला आपल्या पायाशी घ्या हुजूर, मला आपल्या पायाशी. ठीक है, लेकिन पहले तुम्हें हमें अपनी वफादारी का सबूत देना होगा. वय वय हुजूर, जो पाहिजे तो सबूत देतो की तुम्हासनी. बहुत खूब. तो जाओ और सिवा के मुल्क के 5 गांव लूट कर लाओ. तो जाओ, कत्ल कर दो, तबाही कर दो. करतो की हुजूर, करतो समझ. लेकिन एक बात, इसमें तुम्हें शाही फौज मुहिम नहीं होगी. म्हणजे हो हुजूर,
तुम्हें अपने लोगों को ले जाकर इस काम को अंजाम देना होगा। होय जी 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 हुजूर, करतो हुजूर। अरे कौन है यहाँ? पानी लाओ जल्दी। उठिए, जल्दी लाओ, पानी मारो जल्दी। हुजूर माफी असावी, भोवळ आल्यामुळं चक्कर येऊन खाली खाली पडलो। हा, ही मुघली फौज आहे ना, त्याची तुम्ही शान हायसा बघा। इतना भारी सामान मत उठा करिए आप। पोटासाठी करावं लागतं हुजूर। जब तक हम यहाँ हैं तब तक आपको सब कुछ मिलेगा। फुकटचा आमासनी पचणार नाही आणि नरड्याखाली बी जाणार नाही। हा, नको तसं नको हुजूर। एक विनंती आहे बघा। बोलो। माझा पुतण्या आहे, इथं माझ्या बरोबरच राहतो तो। त्याला तुम्ही माझ्याऐवजी माझ्या कामावर रुजू करून घ्या ना। ठीक है, बुला लो उसे। सोडा यांना। राज सुभेदार, सोडा त्यांना। राज माफी द्या, राज माफी द्या। अहो लय वांगाळ बोललो तुमच्याविषयी त्या शाहिस्तेखानाच्या छावणीत। कुठं फेडू राज हे पाप, कुठं फेडू? मानाजीराव, अहो यात तुमची गलती काय? आम्ही जे सांगितलं तेच तुम्ही बोलला। म्हणजे राज सुभेदार, अहो मानाजीराव अजून आपले शिलेदार आहेत। आमच्या सांगण्यावरून शाहिस्तेखानाकडे गेले होते, बहिर्जी नाईकांना मदत व्हावी म्हणून। ते सगळं नाटक यासाठी होतं। मानाजीराव, बाहेर तुम्हाला धरलं तवाच सांगायचं नव्हतं तसं, गळा चिरला असता म्हणजे। मानाजीराव, शाहिस्तेखानाच्या छावणीत असेच जात राहा। आमच्याविषयी, स्वराज्याविषयी वाईट साईट बोलत राहा, म्हणजे त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल। जी शाहिस्तेखान काय म्हणाला? काम दिलं तुम्हाला? नाही राज, हा पर त्यो फत्तेखान म्हणला का पुण्याजवळची स्वराज्यातली 5 गावं लुटून आण, मग तुला नोकरी देतो। ते फत्तेखान लय चालाक आहे राज। राज आता कसं करायचं हो पुढं? सर्जेराव, पुण्याच्या आसपासची 4-5 गावं मोकळी करा आणि गवताची गंजी पेटवून धूर करा। धूर पुण्यातून दिसला पाहिजे। आणि 5 बैलगाड्या भरून धान्य आणि काही संपत्ती द्या पाठवून। जी राजा। मानाजीराव, सर्जेराव जे काही देतील ते फत्तेखानाकडे घेऊन जा। फत्तेखानाची तारीफ करा, म्हणजे तो तुमच्या होऱ्यात येईल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा मानाजीराव, काहीही झालं तरी पुण्याच्या दक्षिणेकडचे चौकी पहारे तुमच्या ताब्यात आलेच पाहिजे। जी बहिर्जी नाईक पुण्यात आहेत, त्यांच्या संपर्कात राहा। जी राज। हुजूर, हो का मग आजपासून कामावर रुजू? कौन सा काम? कोई जरूरत नहीं तुम्हें यहाँ काम करने की। हुजूर, हुजूर लई गरज आहे कामाची, लई गरज आहे कामाची मला। अगर तुम्हें काम करना है तो गांव के बाहर जो तबेला है वहां जाके घोड़े के लिए साफ करो। हुजूर असं करू नका, अहो काम म्हणजे हुजूर, हो हुजूर ऐका की हुजूर। पुण्यात आत शिरण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु मोहीम फत्ते केल्याबरोबर आपल्याला अवघड ठिकाणी आश्रय घेणं गरजेचं आहे। आणि पुण्याच्या जवळचं अवघड ठिकाण म्हणजे किल्ले कोंढाणा। कोंढाणा?
अहो राजे, तो जसवंत सिंग त्या कोंढाण्याला सर्पासारखा वेटोळा घालून बसलाय. त्याचा पीळ सैल होत नाही ना तोपर्यंत आपण तिथे जाऊ शकणार नाही. मोरोपंत, म्हणूनच तर त्याला नजराणे पाठवले ना आपण. अच्छा, खरं तर पन्हाळ्यावर आम्ही अडकून पडलो होतो तेव्हाच शाहिस्ते खानावर हल्ला करून कोंढाण्याचा आश्रय घेण्याचा मनसुबा आखला होता. परंतु शाहिस्ते खानानं हे जसवंत सिंग नावाचं प्याद पुढं करून पट जरा गुंतागुंतीचाच केला. जसवंत सिंग हा कडवा राजपूत आहे. त्याचं इमान एवढ्या सहजासहजी डगमगणार नाही. त्यामुळे हा जसवंत सिंग नेमकी काय चीज आहे आणि तो किती कलंडू शकतो याचा अंदाज घ्यायलाच हवा. म्हणूनच तुम्ही कोंढाण्याकडे निघायचंच आहे, परंतु आमच्या सोबत. राज, खंबा गडी राजा साहब. घड़ी खंबा मोरो पंत जी. के बात है पंत जी, आज यहाँ पधारे? त्याचं कसं आहे राजा साहेब, आमच्या शिवाजी राजांची तुमच्यावर फार मोहब्बत. ते तर म्हणतात की राजपूत आणि मराठे हे दोन्ही एकाच आईची दोन लेकरं आहेत. हा भाईचारा असाच वाढत राहावा म्हणून आमच्या राजांनी खास तुमच्यासाठी मोठ्या प्रेमानं हे नजराणे पाठवले. हुजुरांनी ते कबूल करावेत. आप यहाँ सिर्फ नजराना देने तो ना आवे हो, के काम से आवे हो ये बताओ. अक्षी, बरोबर ओळखलं सा. याला म्हणतात खऱ्या राजाची ओळख. राजा साहेब, आमचे शिवाजी राजे म्हणतात की दोन राजांच्या भांडणामध्ये रयतेचा आणि व्यापाऱ्यांचा काय दोष. सबब 12 बलू त्यांची कामं तशीच चालू राहू द्यात. ये हमारे अधिकार में ना होवे है. इसके लिए आपको शाइस्ता खान साहब की रजामंदी लेनी पड़ेगी. ती तर तुम्ही घ्यालच, आणि तुम्ही स्वतः शब्द टाकलाय म्हटल्यावर खान साहेब नाही थोडीच म्हणणार आहेत जोधपूरच्या महाराजांना. आणि नवाब साहेबच काय, पर बादशाह भी महाराज साहेबांचा शब्द खाली नाही पडू द्यायचा. और राजपुतांच्या तलवारीवर तर बादशाहचं तख्त टिकून आहे. आणि तुम्ही तर राजपुतांचे शिरोमणी, राजांचं राज, महाराज. हाँ, ये तो ठीक है. हा, आता हवे असल्यास या सगळ्या परवान्यांच्या मोबदल्यात आम्ही हुजरात सारा भरण्यासही तयार आहोत. शेवटी राजपूत आणि मराठे भावभावच की. जशी त्यासनी जोधपूरची रयत तशीच हितली बी रयत. महाराज साहेब लई दिलदार आहेत. आईची आण घेऊन सांगतो, महाराज साहेब सारा घेणार नाहीत. दुरुस्त फरमाया. पंत जी, हम आपको इजाजत देते हैं. पंत, ते अजून एक अर्जी होती ना व? राजाजी, त्या परवान्यांच्या कागदावर स्वराज्याची मोहर चालू द्यावी अशी विनंती आहे राजांची. हा, म्हणजे तुम्हासनी तकलीफ नको. आता जोधपूरच्या महाराजांना परवान्याच्या कागदावर मोर उमटवायचं छोटं काम शोभतंय वय. ठीक है, हमें मंजूर है. वाह, जोधपूर महाराजांचा विजय असो. भाऊसाहेब, जसवंत सिंगाला भेटायला कोंढाण्याला गेलो होतो त्यावेळी बहिर्जी भेटले आम्हाला. काय म्हणता राजे? मग बहिर्जीने काही नवी बातमी दिली असेलच. बहिर्जींनी खबर दिली, मोठेचं पाणी लय गोड, सर्पगत वाहती पुणे. पुढे जाऊन मुळ्याला मिळती, थवालही जोर धरती. चोर चिलटा अफाट,
तुम्ही गेला होता वय नदी लगत? नदी लगत जाव, नदी लगत वाजाव, माघारी फिराव का उतरण जावा? राजगडावरून होऊ शकणारी घुसखोरी रोखण्यासाठी शिवापूरच्या शिवगंगा नदीजवळ खानाचं सैन्य आहे. त्यामुळे पुण्यात शिरण्यासाठी मुळा मुठा नदीच्या पात्रातून शिरणं सुरक्षित राहील. थोडाफार पहारा आहे तिथं, परंतु तो तोडता येईल. 2-3 दिवसात बहिर्जी खात्रीशीर खबर देतीलच. शाबास. नाही पण कसं आहे हुजूर, म्हणजे चौकीदारी जर दिली तर म्या जास्त उपयोगाला येईल ना तुमच्या, म्हणून म्हणलं मी. वो कैसे? म्हणजे कसं आहे हुजूर, म्या राजगडावर होतो ना, तेव्हा राजगडावरची समधी माणसं माझ्या ओळखीची आहेत. यातला कोणी जर घुसखोरी करू लागला तर ताबडतोब पकडता येईल. म्हणजे कसं हुजूर, दुश्मनाचा ताबडतोब बंदोबस्त होऊन जाईल का नाही? हा? राजगढ़ के सारे लोगों से जान पहचान है ना तुम्हारी? म्हणजे काय हुजूर, एकेकाळचे दोस्तच आहेत ना ते माझे. तो सिर्फ चौकीदारी क्यों? तुम तो हमारे लिए और भी बेहतर काम कर सकते हो. उन लोगों से जाके पता करो कि शिवा के इरादे क्या है, उसकी चालें क्या है, वो सोचता क्या है, सब कुछ पता करो. करतो की मी प्रयत्न करतो हुजूर. होय होय. अगर ये काम तुमने कर दिया तो तुम्हारी चौकीदारी पक्की. मेहरबानी होईल हुजूर, मेहरबानी होईल. ठीक. मानाजीराव खानाला सांगा की राजांच्या सगळ्या खबरा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एवढंच नाही तर तुम्ही तुमची माणसं राजगडावर पेरली आहेत अशीही बतावणी करा. अहो पण राज, ही स्वराज्याशी बेईमानी होईल ना. वरकरणी तसं वाटेल मानाजीराव, आणि वाटायलाही हवं, कारण तसं वाटलं तरच कार्यसिद्धीच जाईल. खानाला सांगा, शिवाजी राजा मुघल शाहीला, शाहिस्ते खान साहेबांना घाबरला. त्याची 1.25 लाखाची फौज, हत्ती, घोडे, उंट, तोफा याची त्यानं हाय खाल्ली. एवढंच नाही तर गडावर दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आदिलशाहीशी लढता आलं, परंतु मुघल मात्र बलाढ्य मुघलांशी लढणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. बानाजीराव खानाच्या तळावर सर्वत्र ही चर्चा पेरा. त्यानं काय होईल राज? त्यानं खानाची छावणी बेसावत होईल. शाहिस्ते खान आणि त्याचा मुलगा फतेह खान गाफील राहत. मानाजीराव आणखी खानाला सांगा की शिवाजीनं त्याचे सगळे शिलेदार गडावर बोलावून घेतले आणि शाहिस्ते खान साहेबांशी सुलह करण्याचा त्याचा विचार सुरू आहे. जी राज. या सगळ्या खबरा ऐकून खान तुमच्यावर खुश होईल आणि तीच संधी साधून काळ्या वावराचे चौकी पहारे मागून घ्या. परंतु राजे, मानाजीराव शाहिस्त खानाकडे वतनाच्या अपेक्षेने गेले असता शाहिस्त खान त्यास वतन देईल की चौकीदारी? दोन्ही. होय अवसर. शाहिस्ते खानाला आमच्या आणि राजगडाच्या ज्या ज्या खबरा हव्या आहेत त्या आम्ही मानाजीरावांमार्फत खानापर्यंत पोचवत आहोत. खानाला वाटतंय की त्याला हव्या असलेल्या खबरा त्याच्यापर्यंत पोचतायत, पण खानापर्यंत पोचणाऱ्या खबरा आहेत आम्हाला हव्या असलेल्या. भाऊसाहेब, एव्हाना आपण पाठवलेल्या खबरांवर खुश होऊन त्यानं मानाजीरावांना वतन दिलंही असेल. अच्छा, तो सिवा सुलह करने की सोच रहा है? विचारात तर तशाच आहेत हुजूर, पण अजून सुलह करायचीच असा निर्णय नाही झाला. म्हणजे नक्की नाही अजून हुजूर. म्हणजे बघा हुजूर, सुलह केली तर आराम करणार आणि सुलह नाही केली तर लढाई करणार. आजच नेतूजीची खास नेमणूक झाली सुप्याच्या मोहिमेवर असं मी ऐकले हुजूर. हुजूर हुजूर हुजूर, एक खबर है. नीतू जी उनके फौज के साथ सुपा की तरफ जाते हुए देखा गया है.
बच्चे, अगर ऐसे ही वक्त पे सही खबरें मिलती रही तो कुछ कर सकते हैं। माना जी, आज तुमने कमाल कर दिया। ऐसी ही खबरें सही वक्त पर हम तक पहुंचाओ। तुम्हें वतन चाहिए था ना, दे दिया। आज से तुम वतनदार। बस ऐसे ही खबरें हम तक पहुंचाते रहो। हमारी जीत के साथ साथ तुम्हारी भी तरक्की होगी। हुजूर, वतनदारी दिलीत, लय मोठा मान दिलात मला। पर हुजूर, गरीबावर कृपा करायची असेल तर मला चौकीदारीच द्याजी। हम तुम्हें बड़ा इनाम देना चाहते हैं और तुम छोटा इनाम मांग रहे हैं। मला एवढं माहित आहे का चौकीदार म्हणून मी हुजूरांची जास्त सेवा करू शकतोय। आणि हुजूर, मला जर कोंडाण्याची चौकीदारी दिली तर लय मेहरबानी होईल हुजूर माझ्यावर। कोंढाणा की चौकी ही क्यों? त्याचं असं आहे हुजूर का मला ज्या खबरा मिळणार आहेत त्या कोंडाणा मार्गेच येणार आहेत माझ्याकडे। मी जर तिथं असलो तर मला जल्दी जल्दी खबरा मिळतील का नाही हुजूर? आऊसाहेब, चौक्यांवरील पहारे बदलण्याची वेळ आली। रमजान नजीक आहे। मुस्लिम फौजेला उपवास करता यावा आणि आराम मिळावा म्हणून शाहिस्ते खान मराठी आणि राजपूत फौजेचे पहारे बसवणार। त्यात काळ्या वावराच्या चौकीदाराची आधीच बहिर्जींनी बदनामी करून ठेवली आहे। सबब मानाजी रावांना काळ्या वावराच्या चौकी पहाऱ्यांची जबाबदारी मिळणार हे नक्की। चौकीदार कौन है कोंढाणा चौकी का? कमरुद्दीन। कमरुद्दीन बड़ा फरेबी है, दुश्मनों के सिपाहियों को अंदर आने देता है उनसे माल लेके। क्या हुआ फतेह? अब्बाजान, इस कमरुद्दीन पे हमें बिल्कुल यकीन नहीं है। ठीक है, समझो चौकीदारी तुम्हारी। नाईक, आता काळ्या वावराच्या चौकी पहाऱ्याचा प्रश्न तर निकाली निघाला, पण आता तिथून लाल महालापर्यंत कसं जायचं हो? वरातीत आता लग्न सराई सुरू झाली ना व। पंत, परवाना पाहिजे बघा। परवाना? आणि ह्या समय कशाला हवाय परवाना? पंत, मुलाचं लगीन काढलं या, वराड न्यायच्या पुण्याला। काय? कुठे? पुण्याला? वैजी। आऊसाहेब, यांना परवाना हवाय। द्या त्यांना परवाना आणि त्यावर आपली मोहर उमटवा। परंतु आऊसाहेब, सोनोपंत, चिंता नसावी। राजेंनी सर्व व्यवस्था केली आहे। जी आऊसाहेब। चौकियों की जगह हर रोज बदलेगी, और वो जगह क्या होगी ये सिर्फ हम सुबह बताएंगे, ताकि दुश्मन को ये पता ना चले कि चौकियां कहां कहां लगी है। और इसे हमने एक खास नाम दिया है, घूमती फिरती चौकी। और जहां हम बोले वहीं ये चौकियां लगेंगी। बस, बहुत खूब, बहुत अच्छे। नाईक, औ नाईक, दम खा आणि मग काय बोलायचं ते बोला। मानाजीराव, काय झालंय? एवढं तातडी नाही यानं केलं? अहो, खबरच तशी तातडीची आहे। तो खान, फतेह खान बेनं लयच पुढचं निघालं। आता नवा डाव टाकलाय त्यानं। फिरत्या चौक्या,
म्हणजे शत्रूच्या हेरासनी वचक बसावा म्हणून पहाऱ्याच्या चौक्या रोजच्या रोज बदलणार आहे तो खान. माझ्या कर्मा राजाशी कळवलं पाहिजे हे समज. फिरत्या चौक्या पहारा ठेवणार. फिरते पहारे